विद्यार्थी मित्र नमस्कार। आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमिक इयर 2024-25 याचं सेमिस्टर आता संपण्याची वेळ आलेली आहे आणि आत्ताचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तुमच्या सेमिस्टर म्हणजे विंटर एक्झामच्या संदर्भातला। हो मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे काही एक्झाम फॉर्म्स आहेत ते टप्प्याटप्प्याने सुरू झालेले आहेत। बऱ्याच कोर्सेसचे एक्झाम फॉर्म भरून देखील झालेले आहेत। आता न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर या वर्षीपासून विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे। म्हणजे फर्स्ट इयर जे आहे हे NEP नुसार सुरू झालेलं आहे। तत्पूर्वी त्यांचे सुद्धा जे काही एक्झाम फॉर्म्स आहेत ते वेगवेगळ्या फॅकल्टीचे सुरू झालेले आहेत, काही म्हणजे भरणं सुरू आहे। तर मित्रांनो, आज विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं, एक गाईडलाईन्स त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि टाइम टेबल सुद्धा पब्लिश केलेलं आहे की तुमच्या एक्झॅक्टली विंटर एक्झाम कधीपासून होणार आहे, त्याचे डेट्स काय आहेत, या डेट्सच्या मध्ये विद्यापीठाने परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। सगळ्यात आधी आपण शेड्यूल बघूया आणि त्याच्यानंतर विद्यापीठाने काय गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स आपण वन बाय वन बघूया। तर बघा, डिप्लोमा ऑल इयर्स यांचं जे काही पॅटर्न जो आहे म्हणजे सगळ्या पॅटर्नचा जो काही प्रॅक्टिकल्स एक्झाम ज्या आहेत ह्या आहेत 15 ते 30 ऑक्टोबर 2024च्या दरम्यान प्रॅक्टिकल एक्झाम। त्याच्यानंतर तुमच्या रिटर्न एक्झाम ज्या आहे ह्या 15 ऑक्टोबरच्या पुढे जे काही डेट देतील त्या पद्धतीने टाइम टेबलनुसार तुमच्या डेट असणार आहे। म्हणजे 15 ऑक्टोबरच्या पुढे तुम्हाला विंटर एक्झाम द्यायच्या आहेत आणि लेवल जी आहे कॉलेज लेवललाच ऑर्गनाईज करणार आहेत। दुसरा आहे BA BCom आणि BSc फर्स्ट इयर आणि पॅटर्न आहे 2019 म्हणजे जुना क्रेडिट पॅटर्न आहे। तर याचं टाइम टेबलमध्ये प्रॅक्टिकलच्या डेट आहेत 15 ते 30 ऑक्टोबर 2024। त्याच्यानंतर एक्झाम जे आहेत रिटर्न एक्झाम याचं डेट सुद्धा त्यांनी 15 ऑक्टोबरच्या पुढे सांगितलेले आहेत आणि लेवल कॉलेजची आहे, म्हणजे कॉलेज लेवलच हे सगळं ऑर्गनाईज करणार आहे। दुसरं आहे BA BCom आणि BSc त्याच्यानंतर इयर आहे फर्स्ट इयर आणि न्यू एज्युकेशन किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP नुसार जी परीक्षा आहे ही 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2024च्या दरम्यान प्रॅक्टिकल एक्झाम घ्यायच्या आहेत आणि 1 डिसेंबरच्या पुढे तुमच्या थेअरी एक्झाम किंवा रिटर्न एक्झाम घ्यायच्या आहे। याचं लेवल सुद्धा कॉलेज लेवलला त्यांनी सांगितलेलं आहे। पुढचं आहे BA BCom आणि BSc सेकंड आणि थर्ड इयर म्हणजे क्रेडिट चॉईस पॅटर्न जो आहे तर याच्या परीक्षा ज्या आहेत प्रॅक्टिकल एक्झाम या सुद्धा 15 ते 30 ऑक्टोबर 2024च्या दरम्यान होणार आहे आणि रिटर्न एक्झाम ज्या आहेत थेरॉटिकल एक्झाम ज्या आहेत ह्या 12 नोव्हेंबर 2024च्या पुढे घेतल्या जाणार आहेत आणि याचं लेवल जे आहे हे युनिव्हर्सिटी लेवलच्या परीक्षा असणार आहे। युनिव्हर्सिटी याचं सगळ्या ऑर्गनाईज ह्या करणार आहेत। त्याच्यानंतर आहे MA MCom आणि MSc म्हणजे मास्टर डिग्रीचे जे काही कोर्सेस आहे आणि ऑल पॅटर्न 2000 म्हणजे ओल्ड क्रेडिट पॅटर्न असेल किंवा न्यू एज्युकेशन किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा पॅटर्न असेल तर ह्या सगळ्या पॅटर्नच्या जे काही परीक्षा आहे प्रॅक्टिकल एक्झाम किंवा वायवा ह्या होणार आहेत 12 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2024च्या दरम्यान आणि रिटर्न एक्झाम ज्या आहेत ह्या 22 नोव्हेंबरच्या पुढे याची डेट त्यांनी सांगितलेली आहे आणि युनिव्हर्सिटी ह्या परीक्षा कंडक्ट करणार आहे। तर मित्रांनो, आता टाइम टेबल तर तुमचं झालं आहे चर्चा करून, आता आपण बघूया की गाईडलाईन्स काय। अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत सेमिस्टर एक्झाम आहेत विंटर किंवा हिवाळी परीक्षा ज्या आहेत याचं नियोजन जे आहे हे किंवा आयोजन जे आहे हे ऑफलाईन पद्धतीने केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी अकॅडमिक इयर 2024-25 साठी फॉर्म भरलेले आहे म्हणजे एक्झाम फॉर्म, तर अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे हे आयोजित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे आणि ऑफलाईन पद्धतीने ह्या परीक्षा त्या कॉलेजमध्ये त्या सेंटरवर तुम्हाला द्यायच्या आहे। तर बघा, आपापल्या फॅकल्टीनुसार जे काही टाइम टेबल आहे टेंटेटिव्ह टाइम टेबल तर विद्यापीठाने दिलेलंच आहे, परंतु फायनल जे काही टाइम टेबल आहे सब्जेक्टनुसार वेळ काय असेल, दिवस कुठला असेल, डेट काय असेल, ते या सगळ्या गोष्टींचं जे काही डिटेल टाइम टेबल आहे तर हे टाइम टेबल विद्यापीठाच्या ऑथोराइज्ड वेबसाईटला पब्लिश केलं जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला टाइम टू टाइम वेबसाईट व्हिजिट करायची आहे आणि काय चेंजेस किंवा काय गाईडलाईन्स विद्यापीठ देत आहे तर ते तुम्हाला बघत राहायचं आहे। आता बघा, फर्स्ट इयरच्या जे काही लेखी परीक्षा आहेत किंवा ओरल एक्झाम आहेत तर याची लेवल जी असणार ही कॉलेजच ऑर्गनाईज करणार आहे आणि त्या पद्धतीनेच तुमच्या परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहेत। आता कॉलेज लेवलला परीक्षा घेत असताना तुमचं टाइम टेबल बनवणं, त्याच्यानंतर तुमच्या परीक्षा घेणं, क्वेश्चन पेपर तयार करणं, परीक्षा घेतल्यानंतर पेपर चेक करणं आणि त्याचे मार्क भरणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या तुमच्या कॉलेज लेवललाच होणार आहेत।
त्याच्यानंतर ट्रॅडिशनल एज्युकेशनमध्ये सेकंड इयर आणि थर्ड इयरचे जे विद्यार्थी आहेत तर ह्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं आयोजन विद्यापीठ लेवलला केलं जाणार आहे। मग याचं नियोजन जे आहे हे सगळं विद्यापीठच करणार आहे। क्वेश्चन पेपर सुद्धा तिकडनं येणार आणि पेपर चेकिंग जे आहे हे कॅप थ्रू म्हणजे सेंट्रल असेसमेंट प्रोसेस जी आहे ती प्रोसेस रन केली जाणार आहे आणि त्या पद्धतीने तुमचे पेपर चेकिंग केले जाणार आहे। तर बघा फर्स्ट इयर हे सगळं कॉलेज लेवल हँडल करणार आहे आणि सेकंड इयर थर्ड इयर किंवा मास्टर डिग्रीचे जे काही कोर्सेस आहे तर हे विद्यापीठ लेवल हँडल केलं जाणार आहे। आता बघा मार्क्स एंट्री मध्ये थोडा बदल झालेला आहे असं विद्यापीठाने सांगितलेलं आहे। काय बदल आहे तर आता तुमचे जे मार्क्स आहे हे एका एक्सेल शीट मध्ये भरले जाणार आहेत आणि ही एक्सेल शीट जी आहे मार्क्स एंट्री सिस्टीमला अपलोड केली जाणार आहे। तर हा एक मोठा बदल विद्यापीठाने याच्यामध्ये सांगितलेला आहे। आता बघा विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसंदर्भात त्यांनी प्राचार्यांसाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत। तर बघा विद्यार्थ्यांची जी बैठक व्यवस्था आहे तर त्या बैठक व्यवस्थेचं नियोजन त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना करायचं आहे आणि प्राचार्य जे ऑर्डर देतील किंवा आदेश देतील त्यांचे जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईज सगळं याचं नियोजन करणार आहे। आता बघा काही महाविद्यालयामध्ये जर बैठक व्यवस्था नसेल म्हणजे बेंचेस कमी असेल किंवा अजून काही टेक्निकल इश्यू असेल तर अशा ठिकाणी महाविद्यालयातर्फे दुसऱ्या एका कॉलेजमध्ये बैठक व्यवस्था केली जाऊ शकते किंवा एक्झाम सेंटर तिथे घेतलं जाऊ शकतं। आता बघा परीक्षा केंद्रांवर तुम्हाला मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट डिव्हाइसेस स्मार्ट वॉच ब्लूटूथ किंवा अजून काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील तर असे अलाउड नाही आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही घरीच ठेवायचे आहेत, ते परीक्षा केंद्रावर आणायचे नाही आहेत। एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल तर अशा विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे प्रत्येक तासाला 20 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे। फॉर एक्झाम्पल एका तासाचा जर पेपर असेल तर त्या विद्यार्थ्याला 1 तास 20 मिनिटं मिळणार आहे। 2 तासाचा जर पेपर असेल तर त्या विद्यार्थ्याला 2 तास 40 मिनिटं आणि 3 तासाचा जर पेपर असेल तर 3 तास 60 मिनिटं म्हणजे 4 तास त्या विद्यार्थ्याला वेळ दिला जाणार आहे। जो काही शासन निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणे हे सगळं असणार आहे। आता अशा विद्यार्थ्यांची जी काही बैठक व्यवस्था आहे ती शक्यतो तळमजल्यावरच करावी असं विद्यापीठाने त्यांच्या नियमामध्ये सांगितलेलं आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे जर एखाद्या विद्यार्थ्यांचं स्टिकर आलं नाही तर अशा विद्यार्थ्यांना इमर्जन्सी स्टिकर देऊन त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो भरीक्षा सुरू असताना कुठलाही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करू नका किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका। या सगळ्या परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची सुद्धा व्यवस्था विद्यापीठाने केलेली आहे। भरारी पथक आल्यानंतर जर त्यांनी तुमची कॉपी पकडली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि हे सगळं निस्तारण्यासाठी तुम्हाला विद्यापीठामध्ये बोलवलं जाऊ शकतं। त्या कमिटी समोर तुम्हाला प्रेझेंट राहावं लागेल। याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि खूप किचकट प्रोसेस आहे। त्याच्यामुळे शक्यतो व्यवस्थित अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर जी परीक्षा आहे त्या परीक्षेला तुम्ही सामोरं जा। जे प्रामाणिकपणाने पेपर जो आहे तो लिहिण्याचा प्रयत्न करा, गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करू नका। विद्यार्थी मित्रांनो निकाल लागल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर पेपर चेक होतील, चेक झाल्यानंतर तुमचे मार्क्स भरले जातील आणि फायनल रिझल्ट लागेल। रिझल्ट लागल्यानंतर जर तुमच्या रिझल्टच्या बाबतीत तुम्ही समाधानी नसाल, सॅटिस्फाईड नसाल तर विद्यापीठाने याच्यावर एक सोल्युशन दिलेलं आहे। तुम्ही तुमच्या पेपरच्या बाबतीत फोटोकॉपीसाठी अप्लाय करू शकता। म्हणजे तुम्ही जो पेपर लिहिला आहे तर पेपरला एक्झामिनरने किंवा मॉडरेटरने किती मार्क दिलेले आहेत हे सगळा जो काही डाटा जो आहे किंवा ती जी कॉपी आहे ती कॉपी मागवण्याची संधी सुद्धा तुम्हाला विद्यापीठाने दिलेली आहे। तर त्यानंतर म्हणजे कॉपी मागवल्यानंतर तुम्ही जर समाधानी नसाल, तुम्हाला कळलं की ह्या प्रश्नाला एवढे मार्क आहेत, याला जास्त मिळायला पाहिजे होतं, तर तुम्ही रिव्हॅल्युएशनला सुद्धा अप्लाय करू शकणार आहात। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सगळं टाइम टेबल विद्यापीठाने पब्लिश केलेलं आहे आणि गाईडलाईन्स सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत। तर मित्रांनो ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्हाला परीक्षेची तयारी करायची आहे। सेमिस्टर एक्झाम म्हणजे विंटर एक्झामसाठी आणि या परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।